सगळे आपले प्रारंभिक फलंदाज मैदानात सज्ज झालेले आहेत. विवेक कफी आणि कल्पेश प्रारंभिक फलंदाज आलेले आहेत. पंचाने लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे कारण आपल्याला अजून उर्वरित 3 सामने शेष आहेत आपले. त्याच्यानंतर आपला बक्षीस संबंध भव्य दिव्य असा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे. यतीन भाऊ एकदम खुश झालेला आहेत आणि आम्हाला तरी माहिती आहे त्याने 50,000ची पार्टी जाहीर केलेली आहे. कल्पेश आणि प्रारंभिक फलंदाज विवेक कफी. लायन संघाचे प्रारंभिक फलंदाज आणि त्यांना सामोरे जाणार आहेत रॉयल्सचे प्रारंभिक गोलंदाज जयकुमार जे पथरळी संघाचे ते नेतृत्व करत होते. बघूया या अंतिम उर्वरित सामन्यामध्ये कुठल्या प्रदर्शन करतायत ते. पहिला चेंडू आणि कल्पेशाने उंच सटवलेला ऑफसाईडच्या दिशेने कुठल्याही क्षेत्ररक्षण करण्याची संधी नाही. सीमा पार चेंडू 4 धावा. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूमध्ये प्रहार आक्रमक प्रहार कल्पेश यांच्याकडून आणि 4 धावा वसूल केलेले संघाची सुरुवात झालेली आहे. 4 धावाने खाता खोललेला आहे. 4 धावाने पुढचा चेंडू जयकुमार यांचा सामना करण्यास सज्ज आहेत ते आमचे कल्पेश. पुन्हा टोलवलेल्या ऑफसाईडच्या दिशेने चेंडू परंतु यावेळेला क्षेत्ररक्षकांना यश आलेलं आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत. अत्यंत चांगली अशी रनिंग बिटवीन विकेट म्हणावे लागेल. दोघांचा तालमेल जमलेला आहे आणि 2 चेंडूमध्ये 6 धावा वसूल केलेल्या आहेत. आणि मला तर वाटतं गेल्या सामन्यामध्ये जसं कफीने सांख्यिकी स्कोररची भूमिका पार पाडली तर प्रत्येक चेंडूचा अभ्यास असा चेंडूचा अभ्यास करणारा आपल्यामध्ये एकमेव खेळाडू होता राजू जे पूर्व्या संघातून खेळायचे. त्यांना स्कोररची गरज लागलेली नाही होती. पुढचा चेंडू जयकुमार यांचा सुंदर असा टोलवलेला आहे. गगनचुंबी असा हा फटका आहे आणि जे खेळाडू आहेत ते धावत आहेत पण 2 धावा घेण्यास रोखलेले नाही. धावसंख्येत वाढ होत आहे. धावसंख्या झालेले 8. माझे जे सहकारी आहेत कुश हे चांगली कामगिरी बजावत आहेत. सुंदर असं त्यांचं लक्ष आहे. तंतोतंत लक्ष आहे. धन्यवाद कुश. पुढचा चेंडू जयकुमार यांचा सामना करणार आहेत. स्ट्राईक घेणार आहेत आमचे कल्पेश. आणि कल्पेशाने पुन्हा टोल बघूया हा झेलचित होतोय का आणि सुंदर झेल म्हणावे लागणार आहे. आणि पहिला झटका लागलेला आहे लायन्स संघाला कल्पेशच्या रूपाने. एक चांगला खेळाडू गारद झालेला आहे कल्पेशच्या रूपाने. त्यांची जागा घेण्यासाठी आमचे माणिक कोरगाव संघाचे ते नेतृत्व करतायत. जयप्रकाशांना यश आलेलं आहे. पुढचा चेंडू सामना करण्यास तयार आणि पंचांकडून दाद मागतायत आणि हा त्रिफळाचीत झालेला आहे.
चांगली सुरुवात करून दिली होती कल्पेश आणि विवेक याने. नंतर त्यांचा जयप्रकाशाने भेदक अशी गोलंदाजी केलेली आहे आणि त्यांचे 2 चेंडूमध्ये 2 गडी गारद झाले. हा हॅट्रिक बॉल आहे. बघूया त्यांना हॅट्रिक मिळते का. 3 चेंडू 3 गडी गारद करण्याचा पराक्रम होणार आहे या स्पर्धेत. अजून झालेला नाही आहे, काल झालेला आहे. आजच्या दिवसाची ही हॅट्रिक असेल आणि हा पहिला हा मोका आलेला आहे जयप्रकाश यांना. चांगला रक्षात्मक पद्धतीने खेळून काढले, त्यांचे हॅट्रिक चुकवलेले आहे आणि निर्धाव चेंडू आहे. अशा प्रकारे पहिला षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या मागे धावसंख्या झालेली आहे, 8 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूमध्ये 8 धावा होत्या. कल्पेशाने आक्रमक असा पावित्र्य घेतला होता. तदनंतर त्यांचा बळी गेल्यानंतर त्याच्या पाठोपाठ माणिक जे एक नावाजलेले खेळाडू आहेत ते सुद्धा शून्यावर गारद झालेले आहेत, त्रिफळाचीच झालेले आहेत. अशा प्रकारे लायन्स संघाचे 2 गडी गारद झालेले आहेत. त्यांच्या विरुद्धात खेळणारे आमचे रॉयल संघ जबरदस्त असे फॉर्ममध्ये आहेत. दुसरा गोलंदाज मला तरी वाटतो त्यांचा वैभव पिंपळे असावा. कृपया जास्त हितगुज न करता सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, कारण आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे आहेत, शेष आहेत आपल्याकडे. आणि जो आपल्या बक्षीस समारंभाला अंधार न होता जर चांगल्या लाईटमध्ये, बॅड लाईट ना तर चांगल्या लाईटमध्ये जर केला तर सर्वांना आनंद वाटेल. सर्व खेळाडू आतुरतेने वाट बघतायत. चौफेर अशा मैदानामध्ये गर्दी झालेली आहे. जवळजवळ 10,000 लोक आलेले आहेत. अजून संध्याकाळच्या वातावरणात 30-40,000 लोक नक्कीच उपस्थित असेल. आमचे मंडळाचे अध्यक्ष माननीय नरोत्तम पाटील साहेब आवर्जून उपस्थित आहेत आणि आमचे निळूभाऊ सतत 2 दिवसापासून नॉनस्टॉप आलेले आहेत. ते जुने खेळाडू आहेत. मामा निलूभाऊ पुढचा चेंडू सामना करण्यास तयार. सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे. 1 धाव, सुंदर असं क्षेत्ररक्षण, 1 धावावर समाधान. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली 9. दीपक भाऊ यांनाही सुद्धा यायचं आहे. वैभव यांचा सुंदर असा प्रदर्शन गोलंदाजीत आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू हा मला तर वाटते ब्लाइंड शॉट आहे. बघूया पंकजाने यश येते का आणि झेल सोडलेला आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेता येत का नाही. 1 धावावर समाधान, 1 धावावर समाधान घेतलेलं आहे. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या झालेली आहे 10. 1 दशक पूर्ण झालेलं आहे. यापूर्वी जी सामना झाला टायगर आणि चॅलेंजरमध्ये अत्यंत अटीतटीची अशी लढाई होती. दोन्ही तुल्यबळ असे संघ होते. पुढचा चेंडू वैभव यांचा सामना करण्यास तयार. पंचांकडून दाद मागताय, पंचाने ती दाद फेटाळून लावलेली आहे. सुंदर चेंडू, अतिसुंदर चेंडू म्हणावे लागणार आहे. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नाही, धावसंख्या स्थिर. 1 गडी बाद, 2 गडी बाद, सॉरी 10 धावा. दुसरा षटक चालू आहे. दीपक भाऊ भूषणजी नाही बसा तुम्ही तिकडे, इकडे बसतात भूषणजी. मला तर कुंभोजच्या टाकीची आठवण येते. एका साईडला दीपक असायचा, एका साईड तुम्ही असायचे, मग कोळगाव, दापोली, मोरे करून, एका साईडला जय भवान, एका साईडला मासवण, एका साईडला पाम, एका साईडला तेव्हा देदाय संघ होता त्या काळात. त्यानंतर आपण परनाईला बघायचो आणि काय त्या पाण्याच्या टाकीवर पाणी नसताना बकेटभर पाणी आणि कळशीभर हांडा हा दिवसभर पुरवायचं. हल्ली का तुम्हाला बिस्तरी बघायला मिळेल. बघा निळकंठ भाऊ 1 तांबे आपण किती, अरे बाबा एकच गोट पिरे, बाहेर 5 जण पिवा नाही, त्या पद्धतीत बघायचं. काय क्रिकेट खेळलेत गावामध्ये. प्रत्येकाच्या घरामध्ये पाहुणे असायचे. 10 टोलवलेला फटका, मैदानी फटका आणि 4 धावा. सुंदर असा फटका म्हणावी लागणार आहे. निश्चितच 4 धावा. कालच या खेळाडूंशी आपण चर्चा केली की कप्पी नाव का पडलं आणि निश्चितच आमचे निश्चित महाराष्ट्र गृह खात्यामध्ये निश्चित मोठ्या पदाचं काम करतात. खरोखर आमच्यातून खेळताना मोठं झालं आणि ठाण्याला जेव्हा आपण यायचं आणि ते आपण सेंट्रल मैदानावर प्रॅक्टिस करतात, तुम्ही जे आम्हाला भेट द्यायची, खरोखर संतोष संखे यांचं मनापासून आम्ही इकडे कौतुक करतो. आणि विवेकचा तोच जर आज देखून बघायला मिळतो. कोण म्हणेल की विवेकचं वय झालंय, नॉट अबाव 40, इज अ 23 वर्षाचा खेळाडू बघायला मिळतो. काय मला भूषण. नक्कीच नक्कीच त्यांचा परफॉर्मन्स अजून जिवंत आहे. दीपक भाऊ सुंदर, तुम्ही पण सुद्धा जिवंत आहे. चांगली गोलंदाजी केली या सामन्यात, याच्या पुढच्या सामन्यात. खरोखरच की जे आपले खेळाडू रेग्युलर खेळतायत त्यांच्याबद्दल आपला अभिमान आहे. फाईट कशी असावी, सांघिक भावनापेक्षा संघामध्ये संघर्ष आणि जाण कशी असेल, दोन्ही संघ मातबर. कारण संघर्ष करून जिंकावं, संघर्ष करून शिकावं, संघर्ष करून टिकावं आणि संघर्ष करून देशाला भावित्व टिकावं, असं आमचा वंजारी समाज तुम्हाला बघायला मिळतो. मला एकाने विचारलं तुमचे वंजारी समाज सीमाचे रक्षक करता. मी त्याला 1 नव्हे 2 नव्हे तवेल 18 आमचे भारतीय सैनिकमध्ये आहेत. एअरफोर्स पासून नेव्हीपर्यंत, भूदलपर्यंत वंजारी समाज भारताचे रक्षण देखील करण्याचं काम करतात.
नक्कीच ते सीमाचं रक्षण करतायत, देशभक्ती करतायत आणि आपले समाजाचे चांगले चांगले पदावर असे गेलेले काही आपले यस नेव्हीमध्ये काश्मीरा आहेत. काय मोठं उज्ज्वल भविष्य घडवलं. नंतर आपली भार्गवी संख्या गोल्डन गर्ड जिच्याकडे अनेक अनेक मोठे पदकं तुम्हाला बघायला चेंडू टटवला इथे बघितलं धाव बाद होते की बाद होते आणि सचिन गेलं. कफी यांचा बहुमूल्य गडी गारद झालेला आहे आणि सचिन जे दापोली संघातून खेळतायत याने सुंदर असा झेल घेत आहेत. सर्व खेळाडू त्यांचा अभिनंदन करणे. गणेश विशेष करून गण्या काय नाव टाकलं गेलं येऊ कशी कशी मी नांदायला गडी बाद झालं. इथे बाकी सुंदर फलका धावसंख्या आहे ती स्कोर 14 धावा. 2 षटक संपलीत 14 धावा फलकावर लागलात. मोठा गडी तंबूत परतला गेला. तर सुशांत गेलेत मैदानावरती. अचानक बढती दिली की हा काहीतरी वेगळ्या तंत्रामध्ये भूषण असू शकेल. आपण लास्ट क्लुस्टरला पाठीमागे का पाठवायचा आणि तेव्हा कळायचं की शेवटचा फिनिशर कसा झाला. तसा कदाचित सुशांतला आता बढती दिली गेली. नक्कीच हा जो जितक्या धावा करतील हे त्यांच्या संघासाठी प्लस पॉईंट आहे. कारण नक्कीच त्यांच्या ब्लाइंड शॉटमध्ये जर एखाद 2 चौकार किंवा षटकार लागला तर मजबूत बाजू होऊ शकते. कारण कफीसारखा जबरदस्त खेळाडू गारद झालेला आहे. पंकजाने संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली शॉट सोडल्या. चांगली ऑफ स्पिन गोलंदाजी. आमच्या काळातला सर्वोत्कृष्ट फलंदाज पंकज आणि मनीष हे दोघं असायचे आणि आज पंकजची चांगली गोलंदाजी टाकलाय. आणि एका साईडला चायना वॉल भारताचं भरभक्कम डिफेन्स कसं असावं हे सचिन पाटीलचं यष्टीरक्षण स्पर्धेमध्ये आवाज उठवण्यासारखं आहे. आणि विशेष म्हणजे सचिन पाटील त्यांचा धैर्य हा टिकून आहेत. ते यष्टीरक्षकाचे खास मानकरी आहेत असं म्हणण्यास काहीच हरकत नाही. येस आमचे अजून पोलीस दलातले एक मोठे अधिकारी आमच्यावर जुडतात. आमच्या आदरणीय सतीश आसवाल साहेबांचं आगमन होते. कारण पोलीस डिपार्टमेंट म्हटलं ना की क्रिकेट शिवाय राहू शकत नाही. कॉलेज कुरगावचा खेळाडू TAPS मध्ये कार्यरत न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन. दम हाय नावात चर्चा ही गावात वंजारी प्रीमियर लीग. दम हाय नावात चर्चा ही गावात वंजारी प्रीमियर लीग. दम हाय नावात चर्चा ही गावात वंजारी प्रीमियर लीग. निश्चितच खूप सुंदर डीजे वाजवलं. प्रत्येक गावात चर्चा नव्हे. बोईसर MIDC API आदरणीय अस्वर साहेब इथे उपस्थित झालेले आहे. मी वंजारी समाज हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरोत्तम पाटीलजी यांना विनंती करेन की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि आपल्या झालं तारापूर MIDCचे प्रभारी अधिकारी गणेश साहेब इथे उपस्थित आहे. पाटील यांना विनंती करेन आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं त्यांचं साठी. आपण जबरदस्त असे हा क्षेत्ररक्षण लागणार आहे. धावसंख्या झालेले आहे. खुश बोईसर पोलीस स्टेशनचे प्रभारी आपण बघितलं ज्यांना क्रिकेट पासून राहू शकत नाही. असंख्य असंख्य असं आमचे पोलीस खात्याचे गृह खात्याचे अधिकारी आमचे अनेक कर्मचारी आपल्याला बघायला मिळतात. कारण कॉलेजच्या जुन्यामध्ये साहेब ते दीपक नाईक साहेब आहेत आपले. हे तुमचे नाईक साहेब उपअधिकारी त्यांचं देखील तेवढं चांगलं क्रिकेट या साहेब वेलकम. निश्चितच क्रिकेट हाऊस चौधरी साहेबांचं काल आपण केलंय बसा. कारण त्यांना क्रिकेट शिवाय राहता येत नाही. असं म्हटलं की मला माझ्या शालेय जीवनातलं कॉलेज सत्तेच क्रिकेट आठवते. असं काल आपण केलं. पुन्हा चौधरी साहेब असं कसायला पाहिजे. प्रेम माणसाने कसं करावं खेळावर हे चौधरी साहेबांकडे शिकायला. चौधरी स्थानापन्न व्हा आणि आपण मॅच चालणं घ्या. टोलवण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागणार आहे. दीपक भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे पंकज हा नावाज द्यायला असा इन स्विंगर बॉलर आहे. वेळेवर तो त्यांची बॉलची कलाटणी देतोय. इन स्विंगर करतोय. कधी कधी त्यांचा जो वेग आहे तो स्लो आर्म टाकतोय आणि समोरच्या फलंदाजाला तो चकवतोय. पुढचा चेंडू पंकज यांचा आणि सुंदर शॉटवर बघूया. हा गगनचुंबी आहे. आता झेलची धोतकरण बघायचं आहे आणि हा सुंदर झेल जबरदस्त झेल असं म्हणावं लागणार आहे. खरोखर जबरदस्त झेल.
क्रिकेट जायचं आणि 6व्या-7व्या नंबर फलंदाजी करण्याचा दिनेश जायचं आणि त्यापैकी जेव्हा धावा करायचा आज तशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. म्हणजे खऱ्या अर्थाने जयभवानी विरुद्ध असा सामना बघायला मिळतो. कारण बोईसरचा खेळाडू म्हटलं की मोठे तडाखेबंद खेळ करणारा, कलोडे म्हटलं की चांगली गोलंदाजी टाकणारा, पाम म्हटला की सर्व ऑलराऊंड बघताना आणि मासवड म्हटला की तडाखेबंद फलंदाजी सचिन धिरू गेलाय. धिरूची आज आठवण आपल्याला इथे खरोखर म्हणावं लागेल. ज्या धिरूकडे जो खेळ होता मासवड संघाकडे प्रत्येकाने भरभरून कौतुक करायला पाहिजे. एकलाचा तो संघ कोंबोलीचा तुम्हाला तर मी पहिल्यापासून सांगितलं की आता VRCचा खूप मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतो. तुमचा सुरुवातीचा संघ आपण 53 नगरमध्ये खेळायचो तेव्हा ज्या आपण षटकार आम्हाला बघायला मिळायचे अप्रतिम अनेक आठवणी. जबरदस्त. नक्की तुम्हाला आठवणी जिवंत आहेत तुमच्यामध्ये दीपक भाऊ, कारण तुम्ही कंटिन्यू क्रिकेटशी संलग्नित आहेत. पुढचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न बघूया 4 धावा होतात की नाही आणि सीमा पार 4 धावा. वर्तन दाखवा. हे चुकीचं वर्तन आहे दीपक भाऊ. 2 धाव वसूल केलेल्या बघू तिसरे धावसाठी धावतायत की नाही, परंतु 2 धावावर समाधान. धावसंख्येत वाढ होत आहे. धावसंख्या झालेली आहे 28. प्रसाद संखे यांची एक सोन्याची अंगठी हरवली आहे. कृपया जर कोणाला सापडेल तर आणून द्या. गाडी बाहेर ठेवा ना मित्रांनो, का मध्ये आणतात, बाईक बाहेर ठेवा. प्रसाद संखे यांची अंगठी हरवली, कृपया बाहेर द्या. 3 षटक झाले, 28 धावा. निखिल सन्मान देवता परत. शेवटच्या षटकामध्ये धावा किती, कारण ह्या संघाकडे बॉलिंग साईड देखील आहे. 40-45 धावा झाल्या तरी बाकीच्या सामन्यातून फिरवण्याची शक्यता. आता दीपक भाऊ आपला एव्हरग्रीन हिरो मिस्टर संजू वयाच्या 60व्या वर्षी ते एवढी चांगली गोलंदाजी करत आहेत आणि त्यांचा फिटनेस टिकून आहेत आमचे संजू भाऊ. बघूया उर्वरित 6 चेंडूमध्ये स्ट्राईकला मला तरी वाटते निशाण आहे का, सुशांत आहे. हा सुशांत स्ट्राईकला निश्चित अगोदरच्या सामन्यात आमच्या विरुद्ध खूप चांगली गोलंदाजी आपण बघितली. कारण ट्रॅफिक कंट्रोल लायसन्स वगैरे देतात, म्हणजे कुठे टप्पा टाकायचं, कशी लाईन ठेवा, डाव्या बाजूने चालावं, उजव्या साईडला कसं असावं हे अनुभव ज्याच्या पाहिजे तुम्हाला बघा. संजू नावाचा गोलंदाज 99 असं लिहिलं गेलं. अवरद विकेट मारा करतो. समोर सुशांत नावाचा फलंदाज पाहायला मिळतो. आपल्या शकाला पुढचा चेंडू छोटा प्लेन चेंडू. गुड किपिंग, काय चायना वॉल प्रमाणे किपिंग केली जाते. एखाद्या मोठ्या पंजामध्ये कसा लहान लिंबू पकडावा आणि न खेचून मिळाला की मिळत नशा पद्धतीचं यष्टी रक्षण करताना ब्युटिफुल किपिंग. पूर्ण लक्ष यष्टी रक्षक सचिन पाटील हे सज्ज आहेत आणि त्यांना साथ देत आहेत त्यांचे बुजुर्ग खेळाडू संजू संखे. पुढचा चेंडू पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू, परंतु ऑफ साईड झेन कट केलेला आहे. 1 धाव घेत आहेत, दुसरी धाव घेत आहेत का बघायचं आहे. दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. 2 धाव पूर्ण झाले. धावसंख्येत वाढ होत आहे. धावसंख्या झालेली आहे 30 धाव झालेला आहे. शेवटचा चटक चालू आहे. 30 धावा व्यवस्थित चांगला. अजून देखील 4 चेंडू बाकी आहे. 4 चेंडू 10 धावा आल्या तर बाकी 40-42 धावा. खूप मोठी धावसंख्या बघायला मिळू शकते का दोन्ही संघ तेवढे मातब्बर. पण ज्या पद्धतीने निखिल आज गोलंदाजी आज कॅप्टनशिप सचिन यांनी केलाय त्याचं मनापासून मी कौतुक करायला पाहिजे. निश्चितच आमचे गृह खात्याचे बोईसर पोलीस निरीक्षक आणि त्याचे जेवणावर आम्ही कौतुक करू. ज्या पद्धतीने क्रिकेटसाठी तुम्ही भेट दिली त्यामुळे तुमचे अनेक धन्यवाद. 40+2 चॅलेंजर आपण ट्रॉफी बघत आहात. आणि भूषणजी तुम्ही म्हणाल तर मैदानाच्या मध्ये खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट चाललाय. एक दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळते, एक दर्जेदार किपिंग बघायला मिळते आणि अप्रतिम अशी आता गोलंदाजी हाताळलाय. नक्कीच दीपक भाऊ एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स इकडे बघायला मिळतो आपल्याला. प्रत्येक खेळाडूमध्ये जोश आलेला आहे. असं वाटत आहे की 42च्या वरचे खेळाडू आहेत, असं वाटतं की रेग्युलर खेळाडू आहेत आणि एक उत्कुंठ वाढवलेली आहे प्रत्येक चेंडू मागे. प्रत्येक संघाची एक सांघिक कामगिरी आहे. चोख बजावतात आहेत आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला ही चॅलेंजर ट्रॉफी जिंकायचीच आहे.
जिद्द आहे. निश्चितच गुड बॉलिंग परफॉर्मन्स आपण बघितलं सकाळच्या सत्रात जेव्हा आमच्या विरुद्ध त्यांनी गोलंदाजी केली, प्लॅनिंग पर्यंत त्यांनी गोलंदाजी केली, पण इथे तुषार नावाचं वादळ चमकलं. कारण त्यांच्याकडे 4 फलंदाज असे आहेत, एखादा राहिला तर बाकी सांग. पुन्हा एकदा संजू गोलंदाजी करतोय. ओ खो 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 राणीच्या बागेमध्ये फिरायचं आणि खिचा कसा संपवायचा. वडील फिरायला नेतात आणि मुलं बाकी बागेत बसून राहतात. तसं काम केलं गेलं. कारण डॉट चेंडू त्यांनी खूप खाले, डॉट चेंडू खाले. इथे गरज होती धावांची. एखादा फलंदाज पण सुशांतकडे देखील क्षमता होती, पण इथे बाकी उच्च रेंज गोल. आता बाकी तुम्हाला अल्केश नावाचं बघायला जातोय. लो 1986-87 काळामध्ये आनंद शिंदे यांचं अजरामर गीत आपण आवड मला ज्याचे नवीन पोपट आणि त्याच वेळेस उत्तरा केळकरचं बिलाशी नागिन आलं होतं आणि दोघांचं गीत मला आमच्या BRC मध्ये सेवन ऑर्केस्ट्रामध्ये बघता आलं होतं. असे अनेक क्षण आठवणच मिळालेत आणि खरं वाटतं डीजे अप्रतिम डीजेचं मनापासून कौतुक केलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अल्केश आपल्या शिदोरीतली आज बाकी गरज आहे 2-4 धावाची, कारण जेव्हा जेव्हा कलोड संघ गारद व्हायचा तेव्हा मधल्या फळीतले फलंदाज बॅटिंग करायचे. पुन्हा संजू ओ चांगला स्ट्रेट ड्राईव्ह खेळला, चपाती शॉट. हे असे शॉट आपल्याला अझरुद्दीनचे बघायला मिळायचे. चपाती शॉट 2 धावा घेतलेल्या आहेत. चांगला रनिंग बिटवीन विकेट बनावं लागणार आहे. आणि अल्पेश हे दर दिवशी PDTS ग्राउंडवर मैदानावर प्रॅक्टिस सराव करायला जातात, त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. धावसंख्या झालाय ती 34 धावा, यासाठी 35 टार्गेट आहे. चला सेकंड फायनल टॉस जो उत्पन्न फेरीचा सामना होणार आहे त्यांच्यामध्ये नाणेफेक होणे गरजेचं आहे. तर ते कुठले संघ आहेत आता उत्पन्न फेरीचे? चॅलेंजर लेजंड यांच्यामध्ये नाणेफेक होणार आहे. कृपया संघ नायकाने नाणेफेकसाठी यायचं आहे. त्यांचे सहकारी आलेले आहेत कुणाल, भूपेश. कृपया पंचाने लवकरात लवकर सामना चालू करा. प्रारंभिक फलंदाज पाठवायचे आहे तुषार आणि प्रारंभिक फलंदाज जात आहेत यतीन काय नाव आहे, वैभव. एक जबरदस्त असे आक्रमक अशी ही जोडी. नक्कीच त्यांचा मनोधैर्य उंचावलेला आहे. कृपया मनीष घे ना, मनीष. हॅलो भाऊ, याला आवाज दे. संघ आहे लेजंड विरुद्ध चॅलेंजर. लेजंड आणि चॅलेंजर. हो, कृपया नाणेफेक करून घ्यायचं. भरत भाऊ जरा थांबा. मनीष बोल ना, आवाज दे ना मामा. तिकडे माईक दीपक भाऊकडे आहे का माईक? नाणेफेक झालेला आहे चॅलेंजर आणि लेजंड यांच्यामध्ये. लेजंड जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय लवकरात लवकर आम्हाला कळवायचा आहे. धन्यवाद भरत भाऊ. प्रारंभिक फलंदाज आलेले आहेत तुषार पिंपळे आणि वैभव पिंपळे. एक कुंभोरीचे हस्तक आहेत तर एक गुंदवलीचे हस्तक आहेत.
त्यांना प्रारंभिक गोलंदाजी करणार आहेत विवेक कफी. DK कर्णधार याने सांगितलेलं आहे की आमचं क्षेत्ररक्षण असणार आहे आणि चॅलेंजर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करणार आहेत. निर्णय आलेला आहे. चला पंच स्पीड आउट करायचं. यानंतर सुद्धा आपल्याला 2 सामने खेळवायचे, त्याची नोंद घ्यायची. जास्त अवधी घ्यायचं नाही. प्लीज सहकार्य करायचं. विवेक कफी. फक्त 35 धावांचं लक्ष आहे. बघूया त्यांची आता किमया जो आहे पूर्ण मदार आहे ती विवेकवर आहे. विवेक हा एक टार्गेट आहे. नक्कीच तो पहिल्या षटकामध्ये आक्रमकता असा पावित्र्य घेणार आहे गोलंदाजीमध्ये आणि नक्की जखडून ठेवणार आहे. परंतु त्यांच्यासमोर आहेत तडाखेबंद धावांचे तुषार आणि वैभव, जो गेल्या मोसमामध्ये शनिवार रविवार सामने होते. शनिवारी वैभव अनुपस्थित होता, पण नंतर जेव्हा रविवारी आला, प्लीज सहकार्य करायचं. रविवारी आला तर रविवारी त्याने त्याच्या संघाचं गणितच बदलून टाकलेलं आहे. कृपया पंचाने लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. प्रारंभिक फलंदाज आलेला आहेत तुषार आणि वैभव. त्यांना गोलंदाजी करणार आहेत विवेक कफी. बघूया, फक्त मोठं आव्हान नाही, फक्त 35 धावांचं आव्हान आहे. लिलय असं आव्हान आहे, कारण हा सेमी फायनल उत्पन्न फेरीचा सामना आहे. विवेक यांचा पहिला चेंडू आणि हा ऑफसाईडच्या बाहेर आणि पंचाने तो वाईड बॉल म्हणून घोषित केला. अतिरिक्त धावसंख्येत वाढ, धावसंख्येत सुरुवात झालेली आहे. अतिरिक्त धावाने संघाची धावसंख्या लागली आहे 0 चेंडू 1 धाव. पुढचा चेंडू विवेक यांचा. सामना करण्यास तुषार तयार आणि तडाखेबंद असा खेळाडू 1 धाव घेतले. बघूया, क्षेत्ररक्षण सुंदर असं क्षेत्ररक्षण केले. 1 धावावर समाधान, धावसंख्येत वाढ, 1 चेंडू 2 धावा. सुंदर असा तालमेल आहे. उत्पन्न फेरीचा पहिला सामना आहे. याच्यानंतर जो सामना होणार आहे लिजंड विरुद्ध चॅलेंजर यांच्यामधून, आणि या दोघा सामन्यातून जे विजयी संघ ठरणार आहे तो अंतिम फेरीचा सामना खेळणार आहे. नक्कीच आता जो पब्लिकचा वेग आहे, ओघ आहे, तो वाढलेला आहे. जवळजवळ मैदानामध्ये 10,000 लोक आलेले आहेत. अजून येतील. वातावरण आता थंड होत आहे आणि आता रविवारचा दिवस असल्यामुळे नक्कीच जे आमचे शौकीन खेळाडू आहेत त्यांना या मैदानाचा आस्वाद घ्यायचा आहे. खेळाडूंचा जसे कसे खेळतात याचा आस्वाद घ्यायचा आहे. पुढचा चेंडू विवेक यांचा सामना करण्यास तयार वैभव. सुंदर असं टोलवलं. बघूया, हा 4 धाव होतात की बघूया. चांगला गॅप शॉट मारलेला आहे आणि जबरदस्त फर्स्ट फटका, मैदानी फटका. 4 धावा लेफ्ट साईडचा टोलवलेला. सुंदर असा प्रहार वैभव यांच्याकडून. पुढचा चेंडू खेळण्यास तयार विवेक. गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी करत आहे आणि हा लेग साईडचा बाहेरचा चेंडू. पंचाने तो अतिरिक्त म्हणून घोषित केलेला आहे. वाईड बॉल म्हणून घोषित केलेला आहे. धावसंख्येत वाढ होत आहे. या षटकामध्ये लगातार म्हणजे 2 अवांतर धावा दिलेल्या आहेत. विवेक याने 1 नावाजलेला असा गोलंदाज, अनुभवी गोलंदाज. त्यांचा जो लेंथ आहे चुकलेली आहे. पुढचा चेंडू विवेकांचा. सुंदर टोलचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळी याचा प्रयत्न नाही. परंतु पंचाने तो अवांतर चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. अशा प्रकारे हा 3रा अवांतर चेंडू आहे. संघाची जरी धावसंख्या बॅटने होत नसेल तरी गोलंदाज त्यांना बोनसवर बोनस पॉईंट देत आहेत आणि धावसंख्या वाढत आहे. धनेश बाळा याने चावी आणून दिलेली आहे. कोणाची एक अंगठी पडलेली सोन्याची ती मिळाली तर तुमचा आभार असेल. कृपया खेळाडूंना कळालं की मिळाली तर घेऊन या. ऑफ साईडच्या दिवशी टोलवलेला चेंडू. सुंदर असा चेंडू म्हणाले आणि तो सीमा पार जातो की नाही बघायचा आहे आणि सीमा पार. भरत पिंपळे वैभव पिंपळे याने हा फटका मारला, त्याच्यावर बेहद खुश आहेत.
सुंदर असं त्याने टाळ्या वाजून अभिनंदन केलेलं आहे. भरत भाऊ आमचं पूर्ण लक्ष आहे, आपल्या गावाचा सहकारी आहे. एक हाताने सामना फिरवू शकणारा आमचा हा वैभव. आणि सुंदर चेंडू पंचांग दात बघा आणि दात स्वीकार झालेले आहे आणि पायशीत पहिला झटका. तेरा धावा झालेल्या आहेत. 13 का 14 13 धावा झालेल्या आहेत. फक्त 35 धावाचा लिहिले आवाहन आहे. भरत भाऊ पुढचा सामना होणार आहे चॅलेंजर विरुद्ध मिळाली रस्त्याला लिजन यांच्यामधून. आणि हा तुषार यांचा आणि आशिष यांच्याकडून पुन्हा एकदा सुंदर झेल. उंचीचा पुरेपूर फायदा करून घेत आहेत आशिष. आणि सुंदर असा दुसरा झेल आहे त्यांचा. पहिला झेल मला तरी वाटतं पूर्वीच्या सामन्यामध्ये कल्पेश पाटील यांचा घेतला होता. आणि आता उत्तुंग असा खेळाडू तुषार. आणि दोन्ही झेल हे लेफ्ट आर्म बॅट्समनचेच घेतलेले आहेत आशिषाने. सचिन फक्त सचिन आलेले आहेत आज फलंदाजीसाठी, जे साईनाथ संघातून खेळायचे. आणि आमचे त्यांचे गुरु निळूभाऊ त्यांचे काका नाही पहिला साईनाथला खेळले ते. त्यांचा गुरुमंत्र घेतलेलं साईनाथकडून. नंतर मग बिडी पालघरमधून खेळले ते. काय सतीश भाऊ बरोबर ना? यस. साईनाथ ही साईनाथ होती, तशी जय भवानी ही जय भवानी होती. कुंभवलीचे अजित संघ होता. आणि एक आपल्याला जुनी आठवण सांगतो, रामदास बिंदास रामदास आपल्यासारखा आपल्या संघामध्ये आपल्या खेळाडूंमध्ये कोणाची गोलंदाजी नाही. या पंचकृषीत एक डावखुरा त्याला हॅडली सांगायचे आहे, सर रिचर्ड हॅडली अशा आपल्याकडे गोलंदाज होते. त्यातनंतर वेंगणीचे बाळाराम स्पिनर बॉलर. मला तर ते आपला हा आला नाही, त्याचे भाऊ कोण आपले माझी भेट झाली होती, येतोय असं बोललेला पण आला नाही. तातडीने भेट घेतली होती. कल्पेशांचा पुढचा चेंडू सामना करण्यास तयार. आणि सुंदर चेंडू म्हणावे लागणार आहे. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू आणि फळी याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातात.
सुंदर गोलंदाजी कल्पेश यांचा, मला तरी वाटतं आपला युगेंद्र चहल ते स्पिनर टाकतात, परंतु त्यांची जी शरीरयष्टी आहे आणि कल्पेशची शरीर एकदम सेम आहे, तो लाडका आहे सर्वांचा. सुंदर सुंदर फटका, एक धाव घेत आहेत. लेग साईड टोलवलेला चेंडू, एका धावावर समाधान. धावसंख्यात वाढ होत आहे. धावसंख्या झालेली आहे 14. दुसरा षटक चालू आहे. पुढचा चेंडू सामना करण्यास तयार सचिन. अरे बापरे, पंचांनो दाद मागतायत आणि हा सरळ यष्टी बदलणारा चेंडू पायर आणि पायचीत अशा प्रकारे झटक्यावर झटका देत आहेत लायन संघ. सुंदर अशी गोलंदाजी करतायत आणि आपल्या संघासाठी एक मोलाची कामगिरी बजावत आहेत, कारण उत्पन्न फेरीचा सामना आहे. याच्यानंतर त्यांना डायरेक्ट अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक संघ आवर्जून हाजिरीने हा सामना कसा जिंकता येईल याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. बाळा, माझे सहकारी आलेले आहेत. कौशल, पुढचा चेंडू, सुंदर चेंडू म्हणावे लागणार आहे. तितकं चांगला असा प्रहार. एक धाव घेत आहे बघू, दुसऱ्या धावासाठी धावतात का, 2 धाव पूर्ण होत आहे आणि हा मिसफील्ड झालेला आहे. एक हलवा असा चान्स होता. नॉन स्ट्रायकर यांना धावचित करण्याचा, पण ती संधी गमावलेली आहे. धावसंख्यात वाढ झालेली, धावसंख्या झालेली आहे 16. दुसरा षटक चालू आहे. फक्त 35 धावांचा छोटासा आव्हान आहे. हा आव्हान बघूया किती वेळामध्ये, किती काळामध्ये, किती षटकामध्ये पार पडत आहेत आणि गोलंदाजी करणारे संघ कितकी लवकर समोरच्या संघाला ऑल आउट करता येते बघायचं आहे. सुंदर चेंडू आणि पंचांकडून दाद आणि जलचित. कुमार यांची जागा घेण्यासाठी जात आहे आमचे खरोखर लिजंड गणेश गण्या, जे आमचे आयोजक आहेत. भरपूर मेहनत घेत आहेत गेल्या वर्षापासून. आज त्याने सुंदर असा एक षटकार मारलेला आहे आणि आमचे मनीष भाऊ परनाळी यांच्याकडून गण्याने जर षटकार मारला तर प्रत्येक षटकार मागे 200 रुपयाचं पारितोषिक, रोख पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पैसे आलेले आहेत. फक्त तू सिक्सर षटकार मारायचे आहेत. दिलीप काशीनाथ संख्या एकलारे यांच्याकडून सुद्धा 200 रुपये. काय तुझ्यावर मजार आहे लोकांची. वाव, गुड शॉट. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण गलीमध्ये. एका धावावर समाधान. धावसंख्यात वाढ. धावसंख्या झालेली आहे 17. 2 षटक पूर्ण झालेले आहे. आता 12 चेंडू आणि 18 धावा. बरोबर, 12 चेंडूमध्ये 18 धावांची अत्यंत कमी असं टार्गेट आहे. परंतु हे पण लक्षात ठेवणे गरजेचं आहे की जे उत्तांत फेरीमध्ये गेलेले संघ आहे, हे टॉपर संघ असतात. त्यांच्याकडे गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण. हॅलो, आपल्याला 2 दिवस अतिशय उत्तम असं जेवण ज्यांनी दिलेलं आहे, नाश्ता दिलेला आहे, अशा गीता मावशी यांचं ग्रुप यांनी आपल्याला छान अशी इथे जेवणाची व्यवस्था करून दिली, नाश्त्याची व्यवस्था करून दिली आणि अतिशय नियोजनबद्ध. आणि त्याकरता पंकज पाटील यांचं मोलाचं योगदान आमच्या मागच्या वर्षापासून मिळत आहे. मी मंडळाचे पंकज पाटील यांना देखील मी इथे आमंत्रित करतोय
आणि मंडळाचे अध्यक्ष आदरणीय भरतजी पिंपळे आणि मंडळाचे खजिनदार दीपकजी पिंपळे आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान आणि आभार व्यक्त करायचा आहे की त्यांचं हे जे खाद्य होतं ते अतिशय चविष्ट होतं. पंकजजी आपलं देखील मनपूर्वक आभार. दरम्यान आता माणिक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो राईट ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून. यूट्यूब फोटो घेतला. ओके धन्यवाद मावशी. असंच प्रेम आमच्या या मंडळावरती ठेवा आणि पुढच्या वर्षी देखील आपणच या अशी विनंती करेन आपल्याला. धन्यवाद भूषणजी. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र सरसावते. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 19 या आकड्यावर. या सामन्यात जर गणेश संख्याने षटकार मारला तर आमचे योगेश पाटील संख्या सॉरी कोळगाव यांच्याकडून 500 रुपयाचा बक्षीस जाहीर झालेला आहे षटकार मागे गणेशांच्या करता. नक्कीच भूषण भाऊ पैसे जमा करावे लागतील योगेश भाऊ यांना. यावेळेस मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केली गेली. काय एफर्ट देत आहेत क्षेत्ररक्षणामध्ये आशिष. कालपासून सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. कालच्या दिवसामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केलं. काल सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आज सुद्धा त्याच दर्जाचे क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत पाहायला मिळतं भूषण भाऊ. सुंदर असं क्षेत्ररक्षण बाळा. नक्कीच आपल्या संघासाठी ही मौलिक कामगिरी असते. मौलिक अशी कामगिरी आहे संघासाठी. आपण झोकून देतोय का माझा संघ जिंकणे गरजेचं आहे. पुढचा चेंडू सामना करण्यास तयार गण्या आणि लेग साईडचा बाहेरचा चेंडू पंचाने तो अवांतर घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होते. भूषण भाऊ धावसंख्या आता झालेली 10 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. आता वाईट टाकलाय 12 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 12 धावा. 10 चेंडू 12 धावा. 10 चेंडू आणि 12 धावा झालेला आहे. लिजंड संघात आणि गणियाला पुन्हा संधी आलेला आहे. वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्यात वाढ होत आहे. 10 चेंडू 11 धावा. भरपूर अशी संधी आहे दोन्ही संघासाठी. याच्यामध्ये कोण श्रेष्ठ होतो फलंदाज की गोलंदाज हे बघायचं आहे. लिले असा हा आव्हान पहिला सेमीफायनल मधून. पुढचा चेंडू सामना करण्यास तयार गणेश. अरे सुंदर फटका गणेशांचा. मैदानी फटका. 1 धाव घेतलेला आहे अमोल यांच्याकडून. कलर एकच असल्यामुळे जसं मेंढरानं ओळखता येत नाही त्या प्रकारची गती झालेली आहे. आणि वयवर्ष पण 55 झालेलं आहे. नजर जरा चुकी झालेली आहे आणि रविवारचा कार्यक्रम असल्यामुळे जरा अधिकच सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. खरोखर अप्रतिम चेंडू म्हणावे लागणार आहे. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नाही. धावसंख्या स्थिर. पुढचा चेंडू सामना करण्यास तयार गणेश आणि सुंदर टोलवण्याचा प्रयत्न आहे तर मला तो यष्टीरक्षकाने 1 रन त्यांना बोनस दिलेले आहे. धावसंख्येत वाढ होत आहे. धावसंख्या झालेली आहे 26. आता फक्त 9 धावांचं आव्हान आहे त्यांच्या समोर. चेंडू किती कुश म्हणजे 7 चेंडू 9 धावा. लक्षात ठेवायचं आहे खेळाडूने त्यांच्या संघाने 7 चेंडू मध्ये 9 धावा. पुढचा चेंडू आणि सुंदर असा फटका. मैदानी फटका. 1 धाव घेत आहेत. बघूया दुसरे सुंदर असं क्षेत्ररक्षण. फक्त एकादावर समाधान. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 27. फक्त 6 चेंडू 8 धावा. चला गंजरे भाऊ संघ चार्जअप व्हा. सामना एनिबडीज गेम आहे. थोडा चार्जअप झालाच तर आपल्या फलंदाजाला सुद्धा त्याचा फायदा होईल. चला डीजे वाजवायचं. निश्चितच चार्जअप झालं पाहिजे वंदर रॉयल संघ.
पण तटस्थ असे बसून आहेत निश्चितच त्यांच्यामध्ये होप्स येणार आहे. आता गेलेत कानमंत्र द्यायला आणि मला तर वाटतं आता सीमारेषावर येणार हळूहळू आमचं लिजंड संघ आणि गणेशाने भविष्यवाणी केलेले आहे आमच्या समोर की यावेळेला मी काहीतरी करून दाखवणार आणि त्याने दाखवलेलं आहे असं मला ग्राह्य धरायला लागेल. गण्या बिंदास. जेव्हा मी चषक घेण्यासाठी गेलो होता तेव्हा त्याने चषकाला एक सुंदर असं चुंबन घेतलेला की ट्रॉफी यंदा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गण्या तुझी मेहनतीला फळ आलेलं आहे नक्कीच. अंतिम षटक आमचे दिनेश जय भवानीचे हस्तक आणि त्यांच्या समोर फलंदाज आहेत अमोल. 6 चेंडू 8 धावा. सुंदर अशी लढाई अटीतटीचा सामना उत्पन्न फेरीचा हा पहिला सामना. याच्यानंतर जो सामना होणार आहे तो आहे चॅलेंजर विरुद्ध लिजंट. 6 चेंडू 8 धावा. पहिला चेंडू दिनेश भाऊ यांचा आणि सुंदर असं टोलवलं आहे बघूया. हा सीमा पार 4 धावा. तुझ्यासाठी 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 आले वनात काही करू दे तुझ्यासाठी आले वनात. एका नारे असा हा गाणं गण्या तुझ्यासाठी आहे. पुढचा चेंडू दिनेश वडे यांचा आणि सुंदर ऑफ साईडच्या लेग साईडचा बाहेरचा चेंडू पंचाने तो अवांतर म्हणून घोषित केलेला आहे. धावसंख्येत वाढ होत आहे. धावसंख्या झाले आम्हाला ऑफर आलेली आहे की हा 2-3 सामने आहेत ते आपल्या वंजारी समाजाचे आहेत. चॅलेंजर ट्रॉफी आहे 42 वर्षापुढील त्याच्यामुळे त्यांना वंजारीत त्यांना कॉमेंट्री हवं आहे. हा यो डेड बॉल करी टाक्यो पंच आहे. दिनेशनो रनअप चुक्यो आणि गणेश तो आज अटलो खुश आहे की बोलवत नको. पहिलं तिनानंतर दिनेशनं चेंडू आणि पुन्हा तो दिशेनं मला तरी वाटतं दिनेशनं डोळ्यांना काहीतरी फरक पडियोत आणि सरळ तो तिनं ते अष्टम देखतात नाही का काय माहीत. गणेशी घाबरलो हे पूर्णपणे कारण त्याने फक्त 8च रन जोत्यो न रन 8 टक्के देखत बॉलमा न गणेशनं निसतो आनंद घेत. पुढचा चेंडू मस्त भारी एकदम. दिनेश मारू तू शब्द ऐक्यो नजर मळवीत तू या गणेश घाबरू नका तू. पुढचा आणि बीजो चेंडू यो जुया म्हणे हरी लढाई खरी आहे ते बॉलिंग आणि बॅटिंग मा. अरे देवा यो काय करत तू आमारी जीव बाळणी चालवी तू या दिनेश. येतीन आमारी जीव बाळणी चालवीत दिनेश आहे नीट टाकना तिगरा काठीवर रागव तू. अरे बापा बापा खलास आमने पोयरा आहे ना रॉयल वाला